सुंदर संपन्न के महाप्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश गगन भेदी गिरिदिन अणुनच जिथे गुणे आकांक्षा पुरती जिथे गगन ठेंगणे अटके वरी देखील त्या तुरगी जल पिणे तेथ अडे काय जलाशयन दाविणे पौरुषासी अटक गमे तेथ दुस्सहा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश विक्रम वैराग्य एक जागी नांदती जरी पटका भगवा झेंडा ही डोलती धर्म राजकारण समवेत चालती शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती पसरे कीर्ती अशी विस्मयावहा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हित मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ती धुती देत अंतरी ठसो वचन लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिवसो देह पडो तत्कारणी असो स्पृहा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश तोरणगड पावसाने गारठला होता खालचा तोरणगाव झोपला होता गावा शेजारील रोहिरेश्वराच्या देवालयात मात्र एक एकतारीवाला हुशार हुशार भाईनो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाईनो हुशार काळू की पडत्या ती फार काळू की पडत्या ती फार एकासी एक दिसना एकासी एक दिसना मी सारी रात जागतो मी सारी रात जागतो 18 महलाची खबर घेतो साई नजरेत राखतो मनी धरितो साई नजरेत राखतो मनी धरितो हित गुजा हित गुजा हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञानी असाव खबरदार हुशार भाईनो हुशार हर जागा स्वरूपी जागा हर जागा स्वरूपी जागा मुक्तीचा सोहळा भोगा कर्म कर्मंगा कर्म कर्मंगा लाभोजीने जावे कर्म कर्मंगा लाभोजीने जावे
खबरदार, हुशार बाईनो हुशार, अवज्ञानी असाव खबरदार, हुशार बाईनो हुशार, हुशार. कोण आहे बाबा? भक्त. सकाळी या. जय भवानी. जय महाराष्ट्र. बाकीचे मागल्या वाटेनं कवात गेल्यात. कोण आहे बाबा? भक्त. सकाळी या. जय भवानी. जय महाराष्ट्र. खबर खुशीची. सारे जवान ठाण बंद घोड्यागत फुरफुरत्यात. आमुषा कवा उलटल असं झालं या त्यासनी. उद्याची पहाट उजाडताच. चला. शेखोजी, तोरणगडचा भेद पावला. गड आजाराकच झोपला शोभा. गडकरी गडाखाली गावात रुजले. हेटकरी इनामावर राबायला गेले. 150 असामी असेल गडावर. ज्याची आजवर आपण तयारी केली तो भाग्याचा दिवस उद्या उजाडणार. आजच्या रात्री बरोबर गुलामीचा अंधार नाहीसा होऊन उद्याचा सूर्य स्वराज्याचा महामंत्र साऱ्या महाराष्ट्रात घुमवील. यापुढे मराठे स्वतंत्र म्हणून जगतील. मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो. देव, देश आणि धर्म यासाठीच मी जगेन. आणि जरूरच तर मरेन. जय भवानी.
मराठी पातशाही से, मराठी पातशाही से प्रतीक तू देश धर्माचे, प्रतीक तू देश धर्माचे छाबाई मरू मारू मरोनी जन्म घेऊ दे तुझ्या गाई जजोनी सौख्य स्वर्गीचे स्वर्गीचे. या तोरणगडच्या किल्लेदाराला अटकाव करतो. चल बाजूला हो. काय पोळ लावलाय सा? आपल्यासारख्या वडिलांनी याचं उलट कौतुक करावं. कुणाचं निशाण हे? स्वराज्याचं, स्वधर्माचं. माझ्या गैरहजेरीत चोरासारखा येऊन या किल्ल्याचा कब्जा करतोस? आम्ही चोर? महाराष्ट्रात मराठीत चोर? किल्ले कुणाचे? स्वत्वाबरोबर स्वराज्य संपादनाचा निश्चय केला आहे आम्ही. असल्या चोऱ्या दरोड्याने स्वराज्य स्थापले जात नसतात. शत्रूवरील दरोड्याला छापा म्हणतात. स्वराज्याकरता घातलेल्या दरोड्यांच्या स्वाऱ्या होतात. गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पातशाळ्या होतात. अरे पण स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय. जा आपण. गड आम्ही कब्जा केला आहे. अनाजी, तातडीनं विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा. विजापूर? होय, आणि त्यात लिहा, किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात, पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात, शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही. शोभा? होय, आणि मातबर उमरावांना नजराने धाडा. तरवारीच्या मसलतीत तरवारीनं, तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो. ताना पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दर्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र, मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड, उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील. फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजेत. हाच जवळचा रोहिरगड. रामजी, आंबरखानातल्या गल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या चिखलगारांना हजर ठेवा. काय सावकार, आज गडावर? नमस्कार किल्लेदार साहेब. काय सावकार? कसला सावकार? पैसे द्यायचे आणि व्याजापायी लोकांच्या शिव्या खायच्या. जय जय रघुवीर समर्थ. काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं. स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो खोसले. यांना अटकेत न सोडलं कोणी? अक्का साहेबांनी. आमच्या अक्कानं? जी, त्या म्हणाल्या साधू संत कैदेत टाकून चोख राज्यावर बसवायचे. गब्बैस. किल्लेदार, आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली. चालते व्हा. पुन्हा रोहिरगडावर पाऊल टाकलं तर जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाकीन. कपाळभर गंधाचा मळवट भरून महादेवाच्या मस्तकावर टोपलीवर बेल ओतणाऱ्या हिंदू किल्लेदाराचं हे धर्मप्रेम. का मोगलांची सत्ता हरणाच्या पायानं महाराष्ट्रात तो फेर नाचू नये. स्वराज्य नाचू द्या की. कधी येणार आहे रे तुमचं स्वराज्य? तुमच्यासारखे स्वार्थी सावकार आणि यांच्यासारखे कर्तबगार परसेवक आहेत तोपर्यंत काय प्राज्ञा आहे स्वराज्य यायची.
चालता हो. दाढी वाढवून कफनी गुंडाळली म्हणजे वाटेल ते भकायचा परवल मिळतो होय. हेनाजी द्या कुण्याला गडाखाली. जन्मभर दाव्यानं बांधलेलं निर्बुद्ध जनावर सुद्धा धावत तुटताच आनंदानं धावत सुटे. पिंजरात डांबलेला पोपट सुद्धा पंख फडफडत आकाशात उड्डाण करी. पण नोकरीच्या सोनेरी बिडीनं बांधलेले आमचे हे पिढीच्या सरदार महाराष्ट्रात कसली अवलाद पोचलीच रे. अरे का रे ढेकणाच्या मरणानं मरता. जगून तरी गुलामाचं जीर्ण जगायचं, आपल्याच बांधवांना सावकारीनं लुबाडायचं. त्यापेक्षा ढेकणासारखं रक्त पीत पीत मरूया की आपण. तू मर की लेका. मरता मरता मला मिठी मारतो लेकाचा. मुलुख मावळे बोली मराठी कहाणी साधी बोली. मुलुख मावळे बोली मराठी कहाणी साधी बोली. राणी साधी बोली. गुलामगिरीची देशावरती रात पसरली काळी. गुलामगिरीची देशावरती रात पसरली काळी. हो रात पसरली काळी. अंधारातून वाट दिसेना. अंधारातून वाट दिसेना. अपुपर फुलले कोणी कुणाला. अपुपर फुलले कोणी कुणाला. स्वार्थ साधते सर्वही अपुला. कान पिळी तो बळी. रात पसरली काळी. मुलुख मावळे बोली मराठी कहाणी साधी बोली. तलवारीचे विळ पोयते. तलवारीचे विळ पोयते. रात पसरली काळी. मुलुख मावळे बोली मराठी कहाणी साधी बोली. हो राणी साधी बोली. राणी साधी बोली. परसेवारे भजन करले. स्वदेश भक्ती पाप जामले. मायभूमी तव सौभाग्याची आता सफुली. आता सफुली. आपली अक्कल असेल अक्कासाहेब ही. त्या गोसावड्यांना सोडलं कुणी. उद्या फितूरहून रोहिरगडाचा तोरणा झाला म्हणजे जावं लागेल राख माखून. तू जाशील उद्या कुणाची तरी बाईल होऊन आणि आम्हाला लावशील देशोधडेला. होय पण देश तरी राहायलाय कुठं. फार फाजील झालीस बरं का तू. थांब उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुल्या बाळ्याबरोबर. चालेल. पाचशाही पिकदाण्या धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातंय. झालं उद्या एखाद्या नांगऱ्याबरोबर लगीन तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून चांगले ढोपर फुटतील. फुटून देत. पाया पडून नाक झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपर फुटलेली काय वाईट. हिकडला तांब्यात तिकडं होईना आणि कष्ट करणार म्हणा. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुरजावर. तोंड बघा. अगं तू बघून काय करणार. बघणारा बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा. काही काळजी करू नकोस. नशीब जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही. त्या कानपुरुषा हातात आज 6 महिने झाले हेच मी सांगतोय. काय सांगतोयस रे.
मला गळ्यात बांध म्हणून गळ्यात बांध मंगळसूत्र. तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला. हाय अगं पण या फासापायीच पुरी जीव टाकतात. वर आला असेल र जीव त्यांचा. गप ग, जगा वेगळीच प्रीत दिसती तुमची. पिरीत पिरीत पित्यात बड्यांच्या परड्यात. नांगराला बैल तशी संसाराला बाईल झुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात. काहीतरी सोंग काढून हिचं तोंड बघायला आला होतास. हिच तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्या. मग कशाला येतस र सतरांडा गिरजे 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 करीत. टाकाला जाऊन मोगायला पाहिजे ग. बघ की तर वसाट तोंडाचं. सरदार शिवाजी भोसल्याचा खलिता. अरे मुझे भी मिल गया है, बड़ा अच्छा लड़का है. अजी खानदान है ना. राजे शहाजी तो कितने मिले आपको? अजी हाथी का खाना हाथी को मिल ही जाता है. हाँ हाँ बेशक बेशक. हाजी ये सब करतूत राजे शहाजी की है. नाम बेटे का, लेकिन शहाजी राजे. ये शहाजी राजे. सरदार मसोजी, आम्ही पुष्कळ गय केली आहे तुमची. पुन्हा आमचं नाव घेऊ नका. जातीवंत मुसलमानापेक्षा त्यांची उष्टी हाडं चगळणारे आपणही तेच करता आहात. आम्ही आमच्या तरवारीवर जगतो. थुंकी झुलून पोट भरत नाही आम्ही. अजी रहने भी दो. तुम दोनों तो हमेशा ही झगड़ा करते हैं. बा अदब, बा मुलायजा, होशियार. होश भर कदम, नजर भर कदम. जहां पन्हा, आलम पन्हा. शहंशाह आदिल शाह जिले सुभानी तशरीफ ला रहे हैं.
शहाजी राजे, ये लीजिए, पढ़िए अपने बेटे की करतूत। हुजूर, मेरा बेटा मुझे मानता ही नहीं, ये मैं पहले ही कह चुका हूँ। इसका अंजाम जो आप मुनासिब समझे। सरदार मसूद, आपका एक बड़ा नेक जात ईमानदार बेटा है ना? बंदा है जहां पनाह का। हम उसे भेजना चाहते हैं। हुक्म हुजूर का। उसे बुला लो और फौरन आज ही उसे भेज दो। शहाजी राजे, हम चाहते हैं आप अपने बेटे को कुछ न लिखें। हुक्म हुजूर का। देवा तुझई न देवा मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये माझी चिंता काय आसो द्यावी माझी चिंता काय आसो द्यावी मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये विवेक सांडील ध्यान ओसंडील चित्त लागल तुझ्या पायी तुझ्या पायी तुझ्या पायी मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये तुझई न देवा तुझई न देवा मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये विद्याना वैभव नेने हाव भाव विद्याना वैभव नेने हाव भाव परी माझा भाव तुझ्या पायी तुझ्या पायी तुझ्या पायी तुझ्या पायी मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये रामदास म्हणे मी अज्ञान रामदास म्हणे मी अज्ञान माझे समाधान करी देवा माझे समाधान करी देवा देवा मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये तुझई न देवा तुझई न देवा मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये नाये मज कोणी नाये मागच्या सोमवारपेक्षा गर्दी आहे आज. अशी कधी मधी श्रद्धा जागरून उठते आम्हा लोकांची. अहो कशाला, मी इतकं कुठे खाणार आहे एकटा. कुणी नाही तुमचं? आहे की, देव आहे आणि धर्म आहे आणि देश आहे. बुवाच आहात ना तुम्ही? दिसत नाही का?
दिसत तसंच नेहमी नसतं. वय म्हणून मनुष्य फसत. बरं आहे, आपण आता देवदर्शन करा. चला महादेवा सातनं येऊन नंदीजवळ बसू नका सा. जय अलक निरंजन, जय सद्गुरु मच्छिंद्रनाथ. अहो फार मोठी झाली ती, वयानं तशी जास्त नाही, बोलती उफड्याची. बघा बघा की जरा. बाशिंग बॉल, बाशिंग बॉल. असं करा, पुढल्या सोमवारी एक शेर सोनं घेऊन या. शिरभर सोनं? अहो ग्रह आहेत ते, सोन्याची काठी पाठीत घालीपर्यंत हालतच नाहीत ते. शिरभर सोनं? अहो सोनं नव शान म्हणला असेल तो. अगं थांब 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 थांब. असू का वाघ मागं लागल्या गत पळतीये. तू वाघ? लवाराकडनं पट्ट वडलं पाहिजे तुझ्या पाठीव. सदा वसा वसा काय ग? फिरतीनं गाल मोहर केला तर लाडात दुखून लाचका तोडतील बघ. तुझ्या गालाचा कानाचा तोडीन. अगं कान 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 तर कान, 4 बोटच मध्ये नव. आई काय करतेस हे? अहो तुमच्या लग्नाबद्दल विचारते त्या. आई भलतच करत बसू नको. स्वतःच्या संसाराची राख करून इतरांची लग्न जमवणार हे. चल बघू. बुवा महाराज, कल्याण कल्याण. विजापुराहून सरदार मसुरीचा पोरगा अमृत्या सुटलाय. आसामी? असेल 5-25. शिवहरे शिवहरे शिवहरे. कल्याण 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 कल्याण. शिवबानी? शिवहरे 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 शिवहरे. रातचं भेट. कल्याण कल्याण. शंभो कैलासपती. हर हर महादेव. काय रे, अजून का बसला इथं? का तुरीबिरी करायचा बेत आहे वाटतं? अहो दाम द्या की गवताचं. जा जा, दात पाडून दे हातात. सरदार अमृतरावांची छावणी आहे ही. अहो पर गावात काय तुमच्या डोक्यातल्या केसावाने फुक्का उगावतं होय? फिर्या ते हाकून यासनी. हे चल चल तुम्ही. हे बघ, त्या पाटलाला म्हणावं 10 कोंबड्या आणि 150 अंडी सकाळला पाहिजेत. 150 अंडी? का पिल्ली करते का काय? अरे सरदारांनी या अंड खाल्लं की 150 अंडी त्यांच्या कारभारालाच पाहिजेत. चला जपून. हा
शेखोजी कैदी नेऊन देवळातल्या भुयाला डांबून ठेवा. तडक तोरणगडावर वर्दी द्या. शिवबासने सांगा हुकमाप्रमाणे सर्जेराव रोहिलगडच्या कामगिरीवर गेलाय. मुजरा सांगा. चंपक बकुला अनंत जाई जुई, अनंत जाई जुई. फुले देऊने जाई, फुले देऊने जाई. ये ग फुलवाली, ये ग फुलवाली. विलवाचा लोटे गला संतत धारा वरी असुद्या सरते ते गंगा माई. फुले देऊने जाई, फुले देऊने जाई. ये ग फुलवाली. विभूती चंदन परिमल गंगे अर्पुने ओवाळू तुझा भावे. पूजा मानुनी घेई, पूजा मानुनी घेई. फुले देऊने जाई, फुले देऊने जाई. ये ग फुलवाली, ये ग फुलवाली. कुणी वांछते धन सुख शांती, अंती सद्गती कुणी मागते देश विचारचे नाही. कुणी वांछते धन सुख शांती, अंती सद्गती कुणी मागते देश विचारचे नाही. फुले देऊने जाई, फुले देऊने जाई. ये ग फुलवाली, ये ग फुलवाली. अग कोणी येणार आहेत म्हणे. चला हटा बाजूला. सरदार मसुद्दीनचे चिरंजीव सरदार अमृतराव आहे, यांना अटकाव करता. माफ करा, आपल्याला या लोकांनी अटकाव केला. बेशक. अहो कायदा हा पाळलाच पाहिजे. वा, या या. का झाली का नाही आता हजामत चांगली? सडी स्वारी. अहो सडा नव्हतो, चांगला 40 घोडा होता समती. मग भूतासारखा अंधारात हरामखोराने हमला केला. गैरमाहीत मुलूक, लोक पांगले. शेवटी विचारत विचारत तुमचा गड गाठला. इकडची पोरं अगदी बिघडले. या हो. तुम्ही काय आम्हाला मुलासारखे. या आमच्या मालकीनबाई. अगं बाई, विजापुरात राहून नमस्कार करतात की. अक्का, अगं ये अक्का. काय आई? अगं हे
सरदार मसुजींचे चिरंजीव. सरदार अमृतराव. होय, आणि इथे शिवाजीचा भेद घ्यायला आलेत. आपली काही हरकत नाही ना? बायकांनी बोलायचं नसतं, नाहीतर सांगितलं असतं. अहो तशी ती तऱ्हेवाईक आहे. पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ. बर, यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो. त्या जानूजीला सांग जरा बघायला. चला. पाहुणं पसंत पडलं जणू. हाय, दिसाय तरी गोरा गोमटा गोरख चिमटा हाय. परगुन ग पाहुणच की आता 4 दिवसात. काय डोकावत होतास रे? डोकावतोय डोसक. त्या पाहुण्यांची व्यवस्था बघतोय. माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा. तुझ्या तोंडा जीव नव्हे झाला काय त्या तो पोवसाय. मग जा की तिकडे सज्जा कुटीत गेल्यात ते. इथं नको गोंडा घुळूस. पारे सोळ करायला सांग, पाहुण्यासनी फराळाचं न्या. जी अक्का साहेब, लई काळजी लागली एकट्यात पाहुण्यांची. जिभेला काही हाड आहे का तुझ्या? कुणी ऐकलं तर? देवच पावला की. अरे आता हाल की. पाय झालं ना ग. का तुकडं पडल्यात काय? मुंगे आला ता. असं का लागलाय लात झाडा? कान दिसत नाहीत. जात कोणाची? बस्तीस पाटील. पारू अरे पण असं काय मारके मुसीबत नागपेंदरची असावा तवा. जरा भावार्थीपणाने घ्यावं. तुझ्या संग दिसल त्या पुरी माग लाळ घोटायचा तू. अगं 4 दगड मारून बघायचं. पडल आंबा तो पडल. लागू चुकूत दिवाळी. काय म्हणतो? बोल बघू बघू. मला जायचं. अगं नाहीतरी रायात कोण आलंय? पारू, आहा, तुझं डोळ म्हणजे अक्षी लोण्याचं गोळ आहे ती बघ. खरं? तुझ्या बाच्या. आहा, आणि दात तर काही विचारू नगस. देवाऱ्यावर बसलेला टाकागत कसं अक्षी वळी न बसल्यात बघ. हा आणि कोंबडी डाळावी तुला काढावी बघ. पारे पारे पारे. अरे 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 अरे. जान्या जान्या, अरे बेजान्या, तुला नेऊन बसूला मुड्या गाढवावर. का केली का नाही मज्जा? मला फसवतीस हळू होती उंचा. अरे पर मी कसला अवलादीचा. नुसत्या पावलावरला वळिकलं काय? आत मांजर आलंय म्हणून. म्याव, म्याव, म्याव. होय, माझ्या येण्याचा हेतू कळला म्हणजे सावध होतील ते लोक. हो, ते खरं आहे. तेव्हा येण्या जाण्याची एखादी चोरवाट मला दाखवून ठेवा, म्हणजे वेळी शोधून यायला तेवढंच बरं. हो, पण संभाळा. बहुतेक पोरं भारली गेली त्या भोसल्याच्या भाषणानं. त्यातून हे रामदासी गोसावी नाही,
ते मी पाहतो. आपला आशीर्वाद असला म्हणजे झालं. वा वा, आपण आमचेच आहात. बरं आहे, तुम्ही फराळ करून घ्या, तवर मी पूजा आवरतो, मग बोलू सावचितपणे. तू आण धुवून आलायस नव? हो हो. काय रे, तुझं नाव काय? अहो तर आता जाणे ना काय. अरे पर माझं त्वाण का हिरड करायला गेलंय? ही गईच आहे. हो माग पुन्हा ती गईच नाही तर काय गाडवीच दूध पित्यात पाहू ना. म्हणलं इजा प्रश्न आल्यात तर गई कुठले असाय? का? हा हा हा, समजलो. गायी आहेत विजापुरात. काय अक्कल, इजापुरात ढोर नाही. अगं मग काय कसं तत्त एवढं मोठं पाचशाचं गाव जनावरा बगर असतंय वय ग. बराच हुशार दिसतोस की रे तू. कुलकर्ण्याच्या घरात होतो 3 साल दप्तर बांधला पाहुणं. हे दूध म्हणून काय झालं? अगं पण ते शाही सरदार, मातबर माणूस. म्हणून गडाचे चोरवाटा दाखवायचे लगेच? तुम्ही आहात देव माणूस, भलता चुण्या असला म्हणजे. वा, म्हणजे माणूस ओळखत नाही मला. इतके दिवस उगीच काढले आम्ही. खरंच बरा दिसला बाई माणूस. मग बघा की, घेता का जावई करून? काय अक्का, आहे का पसंत? मुलीची पसंती नापसंती आईबापाने विचारले कधी? मला मुली लग्नच करायचं नाही. होय, म्हणजे आमच्या गळ्याला फास. तुला काय बाई, बघावं जमलं तर. पण मी म्हणते तुम्हाला एवढं घाई का झाली मला घरातून हाकलायची? हे पहा, तू आहेस आणि तुझी आई आहे. होय, माझी एकटीचीच पोरगी ही. किल्लेदार साहेब, मी जरा गडाखाली जाऊन येतो. असं लगेच? आताच? अहो, दरबारनं मुद्दाम तेवढ्यासाठीच मला पाठवलंय. अक्का, जा, यांना जरा गडाखाली अंबरखान्यातून जायची वाट दाखव. ही पुचवील तुम्हाला. कुठे जायचंय? गडाखाली. होय, पण अमुक एखादं नक्की ठिकाण? जंगलातल्या देवळात. बरीच माहिती झालेली दिसते तुम्हाला इकडची. बऱ्याच बोलता किंवा तुम्ही. होय, पण त्याचा परिणाम झाला तर, नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी. उजव्या हाताने जा, डाव्या हाताला चुकून सुद्धा वळू नका. फुकट मारा. सकाळपर्यंत येईल मी. बरंय, सांगेन मी आबांना.
दिव्या जी हरण्या जी अरे कड्या कुलप नीट लावलीत ना? होय. यमुताई नीट कड्या लावून झोपा. हा हा. स्वराज्याच्या नावावर दरोडे घालतायत लेकाचे आणि आपली घरं भरतायत. काय काय खडबडलं रे? कोण? औंदरा त्या एखादं मांजर पाळाय हो. मांजर? त्याला घरात ठेवून खायला कोणी घालायचं? तू? चाल डोळे उघडे ठेवून झोपा, नाहीतर पडाल घोरट डारडूर. तुझी माझी माऊली गबाई, तुझी माझी सावली, तुझी माझी माऊली, तुझी माझी सावली, तुझी माझी माऊली. नाही माझं नाही. किल्ले आण, नाहीतर मुर्दा झाला तुला. आण. सांभाळून. वाडा मोठा आहे, जरा आडाओडा झाला तर गडावरनं मदत येईल त्याला. मी त्याला सरळ करतो, तोपर्यंत तुम्ही सारा वाडा साफ करा. झटपट काम झालं पाहिजे. चला. देशाकडे दौलत गेली तर रडतोस. रडण्याचा तुझा करेन. येसबा, बांधून ठेव त्याला. डगरीवर हात टेकल जिन्नेऊन शिरून आला. दोन डगरीवर हात टेकल जिन्नेऊन शिरून आला. दोन पोरीच्या नादावर राहिला, दोन पोरीच्या नादावर राहिला. पुरुष फुका गेला, हो पुरुष फुका गेला, हो पुरुष फुका गेला. कोण उडाल धरतीवर आलं. देवाघरच कोण उडाल धरतीवर आलं. अजून सुटना भल्या भल्याला क्षण पागल झालं. अजून सुटना भल्या भल्याला क्षण पागल झालं. हो क्षण पागल झालं, हो क्षण पागल झालं. बघतो सांगू कशी काय तुला. लाज येतीया तीरथ बघतो सांगू कशी काय तुला. जाग्या पणी बी सपान देत, जाग्या पणी बी सपान देत. तुझ्या समेत
गप उभा चल. चांगला ढोपरभर दिसालाय तरी अजून. अगं 5-6 ना आल्यात ते. रातभर ओंडगायचं, दिसभर घोरायचं. तू तसाच तिथं कुणाची घोडी घासाय. जलम गेलाय खेड्यातलं खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय 500 इथल्या. अरे चल वा आता. हा फरार झाला काय यो का घेतली तटावरनं खाल उडी बिडी. अक्का अक्का ओ अक्का साहेब. काय झालं. तू अक्का शिष्य पूजा करते आहे ती. अगणी अगं ते पाहुणे काय झालं. त्यांचा पत्ता नाही. मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला. चल भलतच बोल नकोस. त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरादारावर नांगर फिरविल दरबार. आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण. तुझं तत्वज्ञान नको मला. त्यांचा पत्ता काढला पाहिजे. शिवाजीला जाऊन विचारतो. तोरणा काही लांब नाही. तुला काय सांगितलं होतं त्यांनी. दरबारी मुत्सद्दी आहेत ते. असं पुरी सुरीची गुपित बोलते. राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले. त्यांचा बडिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे. बाजी दाखवला सारा किल्ला हिंदून याना. जी सापडला तुमचा पाहुणा. नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित. स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही. पुंडांची मजलस नाही. इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसतं. आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या. परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोटा आहेत. तू बच्चा आहेस. अनुभव नाही. तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचाही प्रयत्न फसला. त्याकरता आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत. मर्जी तुझी पण 4 दिवसात 5-6 फौजा मावळात घुसतील आणि तुझ्या आरमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल. ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत. आपली जवान पोरं 500 फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला. त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात. काय केलं आम्ही. आमचा देश आम्ही आमचा म्हटला. आम्हाला आमचा धर्म पाहिजे. आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं. हा आमचा गुन्हा. किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला. पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांना असं म्हणावं. नाहीतर 4-2 दरोडे 10-5 खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पातशाही स्थापणार आहेस. स्थापणार आहोत. आगाऊ स्थापले आहे आम्ही. 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पातशाह स्थापन करता येतात. आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पातशाही स्थापन करता येत नाही. किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊबंधांना इतके हीन समजता आपण. याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे, कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे, पातशहाच्या वतीने गड झुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे.
प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं, अद्याप करतायत. त्यांना सांग हे. सांगितलं आहे कृतीनं. जन्मदाते देवाप्रमाणे वंदेत आहे, पण स्वराज्याच्या विरोधकांना, देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानेल. आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही. महाभारत आपण वाचलाय, भगवद्गीता ऐकली आहे आपण. देव, देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही. आपली मुलाखत संपली. जाण्या मेले बघ तरी तिकडं. आई साहेब सारखा बघतोय नव डोळ्यान तोंड वाचून, पर कुठं गडप झाल्यात अक्का साहेब. कंची सरदार बेपत्ता झाला, आज ही सरदारीन. गिरिजे, तुझ्या तोंडात खडी साखर घालीन बघ. खाईन मी. अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन. चांगला उमदा पोरगा दिसला बाई. थेट माझ्यासारखा रुबाब आहे त्याचा. मला काही विचारायचंय आपल्याला. बोला. काल रात्री इथं कुणी आलं होतं? अहो, पुष्कळ लोक येतात दर्शनाला. शिवाय मी देवाचं ध्यान करीत असतो, माणसाचं नाही. काय पाहता? आपला आवाज. काल रात्री आमच्या गडावरून सरदार अमृतराव नाहीसे झाले. अरे अरे अरे, फार वाईट झालं. ते इकडेच जाणार म्हणून सांगून गेले. मग शोधा ना आजूबाजूला. आपण पाहिलं नाही त्यांना? श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी. ते आमचे पाहुणे आहेत. अहो, मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुमच्याप्रमाणे मी माणसाचं ध्यान करीत नसतो. अमृतरावांना काही दगा झाला तर पाछा या देवळाचा दगड सुद्धा ठेवणार नाही. वा, दगडाचा भलता शोकी दिसतो तुमचा पातशाह. पण त्याला पाहिजे तर इथं पाहिजे तेवढे दगड मिळतील, देऊळ न पाडता. अहो, त्यांनीच लुटलेल्या या महाराष्ट्रात आता दगड धोंड्याशिवाय काय राहिलं आहे? कुठून आलात? सरदार मसोजी. आणि काही तोंडी निरोप? जा, विसावा घेऊन ये सदरेवर. माफ करा, दुसरा लिफाफा मला ताबडतोब पावता केला पाहिजे तोरणगडच्या किल्लेदारासनी. ते खालीच असतील गावात. सरदार मसोजी 2 मुक्कामावर. धनी पाहुणं उगावलं. कोण पाहुणे? ते सज्जा कुटीतलं आले जी. खरं सांगतोस? ऐकलं का? पाहुणे आले म्हणे. भोळा सांब नवसाला पावला बाई. आई, नमूद सुद्धा केला होतास का? तर ग, पण खरंच आले ना ते तर खोटं वाटतं. जानू, बघ जरा पाहुण्याला. आले. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता माझा जीव भांड्यात पडला. बघितलं, साऱ्यांना काळजी लागली होती. हे तो त्या शिवाजीकडे जाऊन आले आणि अक्कासाहेब गेलते त्या बुवाकडं. असं? आपणा सर्वांना उगाच त्रास झाला. काही नाही. आपण अशीच वागत चला बरं. किल्लेदार, ओ किल्लेदार साहेब, ओ किल्लेदार. काय सावकार? आता कसला सावकार,
पार बुडालो. काय झालं? परवा रात्री दरोडा पडला हो माझ्या वाड्यावर. पार धुवून नेला वाडा. घरात एक भांड सुद्धा स्वयंपाकाला राहिलं नाही. अंगावर घालायला कपडा देखील राहिला नाही हो. वाईट झालं. तुमचा कुणावर वहीम आहे का? वही? परवा रात्रीचा बुवा तूच बुवा तू परवा रात्रीचा तूच आवाज बंद. शुद्धीरात का डोकं फिरलंय तुमचं? अहो तुमच्यासारखे 4 सावकार खरेदी करतील हे. सरदार अमृतराव हे. सरदार अमृतराव? अहो जाऊ द्या. भ्रमिष्ट झालाय. पैशाचं वेळ बरं हे. मलाच दरोडेखोर समजून बसलाय बिचारा. त्याला घेऊन जायला सांगा. अगदीच वेडा झालाय. जानू द्यायला आकलो. सरदार मसोजी तोरणगडच्या किल्लेदाराच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि विजापूरच्या खबरा आणणारे आमचे हेर सड्यास्वारीनं तो निघाला. दरबारात सुद्धा दुसऱ्या दिवशी बातमी लागली. बरोबर असा मी किती काही पत्ता. 500 स्वार आणि 1000 पायदळ आहेत मागोमाग 2 मुक्कामावर. पंधराशे माणसाशी भांडण्या एवढ्या काठ्या सुद्धा नाहीत आमच्याजवळ आज. भोवतालचे किल्ले भांडत उठले आणि खालून अडवणूक झाली तर रोहिरगड घ्यायची घाई होती आम्हाला. खाल्लेल्या खस्ता फुकट जातील. त्या भगव्या ध्वजाला बिलगून स्वराज्य स्वराज्य म्हणत तडफडत मरायची पाळी येईल. भवानीची मर्जी. राजे, आपणच म्हणता अपयशानं यशाचं तेज वाढतं. होय, पण ते यश हाती आलं तर गड झुंजण्याच्या स्थितीत नाही. असा मी पुरा नाही. परवा नाही. ध्याईत हालचाल हाय तवाद. मुर्द्याच्या ढिगावर हात उभं ठेवू भगवान निशान. आम्ही मेलो तर आमची अवलाद चालेल आमचा नेम. माणसं तर सोडा. मरण थै थै नाचत आलं तर त्याच्याबरोबर झुंज घेऊ आम्ही. मारता मारता मरणं हे जगणं आहे. पण आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही. भगव्या ध्वजाला बद्री केदाराची यात्रा घडवीपर्यंत आपण मरायचं नाही, मारायचं. ते बघतो आम्ही. आपण गड सोडा. ज्या ठिकाणी आपण स्वराज्याची सुरुवात केली, ज्या ठिकाणी आपण मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली, तो गड सोडायचा. सर्जेराव कुठे आहे? कामगिरीवर. जा, त्याला ताबडतोब खबर पोचवा. रोहिरेश्वर देऊळ गाठा आणि तिथला दारू गोळा हत्यार सर्जेरावाला शोधा. तोरणगडचे किल्लेदार मुजऱ्या करता आलेत. गड दवडला गाफीलपणानं. आता मुजऱ्याशिवाय दुसरं काय करणार आहे? हजर करो. स्वारीची आगाऊ दखल असती तर इतमामाप्रमाणे सरबराई ठेवली असती. होय, म्हणजे तोरणगडाप्रमाणे आमची जान खतऱ्यात टाकली असती.
बेशिस्त ढिलाईनं वागून तोरणा त्या भोसल्याच्या हवाली केलात. खाली गावात होतो मी, माझ्या गैरहजेरीत. वाचलाय तुमचा अर्ज आम्ही. खैर समजा तुमची गर्दन अजून खांद्यावर टिकून आहे. आज उद्या स्वार येऊन पोचतील आमची. तोवर तोरणा ते रोहरगडचा टापू आम्हाला दरोबस ठेवून ठेवला पाहिजे. नोकरीला हजर आहे, पुन्हा अशी कसूर होणार नाही. कसूर? प्रत्यक्ष आमच्या मुलाची छावणी मारली आसपासच्या मुलखात, पण तुम्हाला. हुजूर, मी लाचार होतो. माणूस हात्यात. बरोबर. यापुढे हुशारीनं वागा. सगळीकडे टेहळे जागते ठेवून आमच्या मुक्कामाची खबर गुप्त ठेवा. अमृतरावचा तलास घ्या. पुढचा बेत आमचे लोक आल्यावर ठरवू. जी. आपण काय दचकले मी. माझं एक काम आहे तुमच्याकडं. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर तलवार आहे माझ्याजवळ. माराल मला? जरूर पडली तर. स्त्रियांना मारण्यापर्यंत मजल गेली का आपल्या पौरुषाची? माझं काम मोलाचं आहे. काय काम आहे तुमचं? मला त्या चोरदाराच्या किल्ल्या पाहिजेत. किल्ल्या? होय. माझ्याजवळ नाहीत त्या. मिळवा. अहो शहाणे शूर, तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा विश्वासघात करू? मी शपथ देतो मी त्यांचा घात करणार नाही, पण मला गेलं पाहिजे. मग जा. पण कसा? मी सोडते तुम्हाला समोरच्या दरवाजानं. नको नको,
मी तिथून जाऊ शकत नाही. कदाचित मसुजीचे पहारेकरी बसले असतील. मसुजी म्हणजे तुमचे वडील. तुमच्या वडिलांचे पहारेकरी तुम्हाला अडवतील की आदराने मुजरे करतील? मला वेळ नाही तुमच्या कुचका उर्मटपणाचं कौतुक करायला. मग कोण सांगतं करा म्हणून? जा की. तुम्ही किल्ल्या आणवा. आणि मी किल्ल्या नाही आणल्या तर? मग ही तलवार घ्या भोसका माझ्या काळजात आर पार. काळीच फाडायची कामं तुम्हा पुरुषांची, आम्हा बायकांची नाही. तुम्ही मसुजींचे चिरंजीव नाही. चला मी पोचवते त्या वाटेने. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. यापूर्वी जरा स्पष्ट बोलला असतात तर. भिंतीला सुद्धा कान असतात. आणि बायकांना सुद्धा डोके असतात. जगलो वाचलो भेटेन आणि तुम्हाला सांगेन तुम्ही केवढी थोर कामगिरी केली आहे ती. आणि मीही तुम्हाला सांगेन. काय? काही नाही, चला. हेच ते रोहिरेश्वराचं देऊळ. आजूबाजूची 4-7 खिडी सोडली तर तोरणा आणि रोहिरगड याच्यामध्ये एवढीच जागा आहे दबा धरून बसायला. आज जाऊ नका. कोण नाही आला? काय हुकमाप्रमाणे रोहिरगड ते तोरणा टोळ्या टोळ्यांनी लोक पेरलेत. 200 स्वार फिरता ठेवलाय. पण मी म्हणतो उजाडताच तोरणा का नाही चढून जात तुम्ही? बरेच दिवसात दुरुस्ती नाही का गडावर तोफा नाही. तडाख्याला गड कोसळील एवढ्या लोकांच्या टकरीनं. अमृतराव त्यांच्या हातात आहे किल्लेदार. खालचा स्वार वर जाईपर्यंत अमृतरावाचा कडेलोट करतील ते. त्या भोसल्याला अडचणीत अडकूनच अमृतरावाला प्रथम सही सलामत कब्जात घेतला पाहिजे. मग असा होरपून काढतो सारा मावळ की पुन्हा 100 वर्षात असं हरामखोरीचं पीक येणार नाही. जा, काही हालचाल दिसली कोणत्या गडावर तर ताबडतोब वरती दे. बरंच जुनं देऊळ दिसतंय हे. अमृताची कापडं आहेत. अमृता नाही हा. ईशा, ए ईशा, हरामखोरा, माझे कपडे घालून तू अमृतराव बनलास काय? पण ध्यानात ठेव, यातून जर सुटलो तर चांबडी लोळून तुझ्या विजापूरला घेऊन. या सरदार अमृतरावाचे गफलतीने डावलून ठेवतोस. राणोजी, साऱ्यांना बोलवून भोयातलं सामान तोरणगडावर जाऊ द्या. 15-20 जवान गोळा कर. कैदी माद्याने हलवू. उधुजीला लोक घेऊन ये म्हणावं. देवळाचे दरवाजे रोखून ठेवायला सांगा. सामान हलवा लवकर. चला, आटपा, पळा. अरे तुला 1000 होऊन देतो. माझ्या वडिलाकडून तुला इनाम द्यायला होतो. थोडं थांब. तुझी किंमत आम्हाला लाख होण्यापेक्षा जास्त आहे. अरे हरामखोरा, दगा दुश्मन आवा.
ठेवतो तेव्हा सामान आणि कैदी चूर वाटाने पसार करा. चला बंदुकी घ्या थोडे पेटून. चला दूर फुटून रक्ताच्या गुंड्या आल्या तरी चालतील पण आधी तोरण दंड कसा. खाली बसून पाय मार त्याची. राजे मला क्षमा करा. जय महाराष्ट्र. अमृता बाबा पोरा तू माझ्या हातात आलास. आता मी आहे आणि त्या भोसल्याचं कार्ट आहे. भवानीची इच्छा. सर्जेराव सोडून गेला आम्हाला. अमृतराव हाती होता. त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा. शिवबा असं निराश नका हो. आम्ही निराश कधीच होत नाही. नाराज मात्र झालो आहोत आम्ही. कर्म मार्गाने दैवाला फसू नये. पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा तशी गत झाली आहे आज. बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं. शोभा फुलं काय काळाची वाट पाहत संघटनेची पराकाष्ठा करीत हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं. तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं. शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं. राणा प्रतापांची क्षणाची निराशा आम्हाला आत्ता समजली. स्वराज्याची यान रक्षका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. दयाचा दरारा असे लोकितीनी नुपेक्षी कदा राष्ट्रधर्माभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. शेखोजी किती वेळेवर आलास.
काय म्हणतात मासाहेब? ही थैली आणि हा देवीचा प्रसाद. अनाजी, सरदार मसूजींना कळवा की आजच्या तोरणगड आम्ही खाली करून देतो आहोत. शिवा, कबूल, तेही खरं, पण माझी काय कसूर? आपला मुलगा म्हणून कागदपत्र दाखवली त्यांनी. डोकं लागतं हे समजायला. एक बहुरूपी येऊन माझा मुलगा म्हणून बतावणी करतो आणि तुम्ही त्याला गडावर मुक्काम करू देता. गडकरी झालात, सराईचे रखवालदार व्हायचं होतं. सरदार साहेब, मला कल्पना नव्हती उमरावीनं अरेरावी वाढते आणि अधिकारानं माणुसकी मरते म्हणून. गरीबाला ही अब्रू असते. तरवार पाचशाहीत गहाण टाकली म्हणून अब्रू विकली नाही आम्ही. खामोश. वा, तोंडात दात नाही दयेने दिलेले तुकडे चगळायला तर ही भाषा. उद्या बायका पोरं फिरतील दारोदार अशा बेलगाम जिभेनं. भिकेची भीती कुणाला? कष्ट करणाऱ्याला सारं जग मोकळं आहे. नोकरी करून भाकरी खातो आम्ही. दरबारात जात भाईच्या बेइज्जतीच्या मुलानं इनाम भोगत नाही. बेमुरत मोजोर किल्ल्याच्या किल्ल्या आमच्या सपोर्ट करा. तुमचा इन्साफ पातशा करतील. इन्साफ? इन्साफ कशाचा? कशाचा? रोहिरगडापासून हाकेच्या मजलीवर एक हरामखोर दारुगोळा हात्यार जमून बंड करतो, शेजारचा गड मारतो, तरी रोहिरगडच्या किल्लेदाराला दखल नसावी. आमच्या पाठीला डोळे नाहीत का पीर येत नाही आमच्या अंगात? आबासाहेब, ऐसे बोलवतायत आपल्याला. किल्लेदार, किल्ले आमच्या सुपूर्द करा. किल्लेदार, उद्यापर्यंत तुम्ही गड सोडून जाता कामा नये. काय झालं? फत्ते, शिवाजी आजच्या आज तोरणगड खाली करून देतोय. किल्लेदार, माझी निम्मी आसामी घेऊन तोरणगडचा कब्जा घ्या. पण शिवाजी, जंगल पार व्हायच्या आत गिरफ्तार करतो मी त्याला. तेवढ्यासाठी आलोय आम्ही. त्या शिवाजीला गिरफ्तार करून त्या शहाजी भोसल्याचं नाक ठेचून टाकतो दरबारात. आणि मी उधोजी परत येईपर्यंत रोहिरगड सांभाळा.
तुझ्या मारतो धरून. कोण सरदार साहेब माफ करा, अक्षी आईवरनं शिवी द्यायच्या बेतात होतो बघा. जाण्या बसलास का आता चकाट्या पिटत? ह्यो अदुगर मुलकाचा उंडगा. अगं बाई कोण? सरदार साहेब. मी म्हटलं पाटलाचा किसण्याच हाय. चला ते तिकडे इजापुरी आसवान आणि त्याचं कार्ट जेवायचं आहे म्हणून. तुझ्या प्रा कवळं कवळं चार दगाड का खायलात माळावरून. तिथं जेवढं पसत असतील शेमल्यानं, पण हिथं त्यात पाचशाचा. अगा 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 अग तोंडावर हेच ते ह्यांच्या बाला आसवल म्हणतीयास. असं हो मग उगाच न बोलत्यात तर काय बाय. बरी झाली मेल्याची. अरे हा काय माझ्या गडावर मी कैदी. कोण सांगतो व्हायला? सरळ गड ताब्यात ठेवा आणि स्वतंत्र व्हा. म्हणजे आता म्हातारपणी ही कमाई करू म्हणतेस? पाचशाशी बेमान होतो आणि तोफेच्या तोंडी जातो. तोफीच्या तोंडी जायचंच असलं तर स्वतंत्र मराठी म्हणून जाऊ. त्या भोसल्याच्या पोरानं भारलंय तुला. होय, आणि त्यानाच दग्यानं मारायला जाणार आहे तुमचा हा शाही मारेकरी. आणि भोसले पुण्याच्या वाटेनं रवाना झाला. असा मी 5-50 असतील नसतील. चला गुपची पिणं. अमृता सांभाळ, उजाडण्यापूर्वीच गिरफ्तार करून आणू. आपण मला बोलवलं होतं म्हणे. 4 वेळा येऊन गेलो आपल्या वाड्याकडे. असं काही काम का होतं? चला ना. या ना. बसा. आमच्या विजापुरात गोशामुळं घरातल्या घरात सुद्धा एखाद्याची बायको तसायची पंचायत वाटते. इथं बरं आहे. आपण आमचे पाहुणे आहात. अगं बाई काय झालं? किल्ल्या आहेत की माझ्याकडे. त्यात माझ्या पेटीची किल्ली आहे. असं बघा की. कोणती बरं? मी क्लूप काढून आणून देऊ का? किती वेळ लागेल? लगेच. न्या न्या. आबा ह्या किल्ल्या मला कोणी शोधायला आलं तर माहित नाही म्हणून सांगा. पुरी मसूद यायच्या आत घर जागवा. वा मी ग. बरेच ढंग आहेत की तुझ्या अंगात. हात सोडा. बराच लुसलुसीत आहे की तुझा हात.
सर्जेराव, तुला सांगितलं होतं की रे आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही म्हणून. स्वराज्याचं आयुष्य वाढवायला असं स्वतःच आयुष्य देता होय रे. तुझ्या रक्ताशिवाय आमच्या ध्वजाचा भगवा रंग टिकलाच नसता. भेटायला आले होते. शेवटपर्यंत असा पाठ शिवण्याचा खेळ खेळत होय. शूराने दुश्मनाला चकवायचं असतं, सोबतिणीला नाही. स्वराज्याच्या आरतीत रुहीरगडाची ओवाळणी टाकायला आले होते मी. बाई, कोण तू? कुणीतरी होते आतापर्यंत, आता कुणाचे कोण राहिले नाही मी. शिवबा, तुम्ही तुमची माणसं असं खोटं बोलतात होय. मी तुम्हाला सांगायला आले होते, रुहीरगड आपला झालाय. उठवा त्यांना, सांगा रुहीरगड आपला झालाय म्हणून. हे मला सांगून आले होते. माझी कामगिरी मोलाची आहे. ते हीच कामगिरी काय? शोभा, मसूजी 200 स्वार घेऊन फेर धरून येतोय. तुम्हाला मरायला सवड नव्हती, मला आता रडायला सुद्धा सवड ठेवली नाही तुम्ही. शिवबा, रुहीरगडावर चला. कशाला? स्वराज्याचं निशाण उभारायला. पण मी वाटेत सांगते सारं. शोभा, दगा बिगा. रुहीरगडच्या किल्लेदाराची मुलगी आहे मी. अस्सल मराठ्याची जात आहे माझी. चला हो, नाहीतर हे माझ्यावर रागावतील. काय केलं साहेब? अनाजी, आम्ही जातो रुहीरगडावर. सोबत सर्जेरावाला घ्या. हत्यारं खाली ठेवा, नाहीतर या साऱ्या तोफा एकदम पिटतील. ठेवा हत्यारं. ढगा, तोरणगड किल्लेदार कैद झाले. रामखो, ढगाबाद, चला तातडीनं रोहिरगड गाठा. रोहिरगड. पहारे जागते राखा. बसोजी, दारावर बिगर हुकूम कुठे आला तर त्याच्यावर तोफ डाग.
किलेदार को कैद करो। धर्माचे